सुनीता विल्यम वापस कधी व कशी येणार? सुनीता विल्यम कधी परत येणार, कशा पद्धतीनं, याबद्दल जगभरात खास करून भारतीयांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. थोडी चिंताही आहे, कारण 21 वर्षापूर्वी एका अंतराळ अपघातात आपण कल्पना चावला यांना गमावले आहे. त्यामुळे अधिक काळ अंतराळात राहण्याचा यात्रेच्या शरीरावर आणि मनावर काय परिणाम होतो याची खूप चर्चा सुरू आहे. या पृष्ठभूमीवर स्टार लाईन रिकामेच परत येत असल्याने उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. पण फार चिंता करण्याचं कारण नाही. एकतर अंतराळात सुनीता विल्यम या एकट्या नाहीत, त्यांच्यासोबत विविध देशाचे विविध मोहिमांवर असलेले असे आणखी 11 जण अंतराळात आहेत. ज्या यानात त्या गेल्या आहेत त्या स्थानकाची क्षमता तिघांचीच आहे. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाची क्षमता मात्र एकाच वेळी 16 अंतराळवीरांची आहे. सुनीता व बॅच यांना पृथ्वीवर आणण्यासाठी आता स्पेस एक्स ड्रॅगन हे अंतराळ तयार होत आहेत. 2 पुरुष व 2 महिला अशा 4 अंतराळवीरांची सुनीता विल्यम आणि त्यांच्या सहकाऱ्यांना वापस आणण्याकरिता निवड झाली आहे. परंतु परतीच्या प्रवासात सुनीता व बॅच यांना जागा मिळावी म्हणून सेना कोड मॅन व स्टेफनी विल्यम या 2 महिलांना मोहिमेतून वगळण्यात आले आहे. तिसऱ्यांदा अंतराळ वारीवर निघालेले अनुभवी असे अमेरिकन निक आणि त्यांच्यासोबत रशियाचे अलेक्झांडर गोबर हे दोघे स्पेस एक्स 9 मोहिमेत सहभागी होतील. येत्या 25 सप्टेंबरला स्पेसएक्स ड्रॅगन अंतराळात झेपावेल आणि फेब्रुवारी 2025मध्ये अंतराळात गेलेल्या भारताच्या सुनीता विल्यम या दोघांचेही जण पृथ्वीवर परत येतील. आपण एक भारतीय म्हणून आशा करू शकतो की आपली ही अंतराळवीर परत आली पाहिजे, कारण आपण यापूर्वी एक अंतराळवीर कल्पना चावलाच्या रूपाने गमावलेली आहे. या मोहिमेबद्दल सुनीता विल्यम यांना पुन्हा एकदा सल्यूट.